एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप भागातील मालवणी महोत्सवामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। भाजप नेते म्हणतात हिंदू महापौर होणार, मग आम्ही आजवर मराठी महापौर बसवले ते हिंदू नव्हते का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। जिकडे बॉम्बे आहे त्या नावात मुंबई करणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मोठ्या संख्येने आलात, मला खरंच एक अभिमान वाटला। आणि दोन्ही भगवा एकच, पण ते दोन्ही भगवे आता एकत्र झालेत। बरं, असं आपण जर का म्हटलं, म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का, तो मला मुंबईचा महापौर हिंदू होणार। अरे मग आजपर्यंत जे आम्ही मराठी महापौर केले ते काही हिंदू नव्हते काय? ते हिंदूच होते। आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत। IIT मध्ये त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला, IIT बॉम्बेचा अजून मुंबईने जर राहून गेला आमच्याकडनं, आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं। आणि दाखवू, याच्या पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे आम्ही मुंबई करू। जिथे ज्या शाळेच्या नावात असेल, जो आणखीन कुठे असेल तिकडे सगळीकडे, कारण आम्ही बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत। पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे। लांब इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक बातमी आली की त्यात सगळे धुळीचे लोट, म्हणजे त्या राखेचे लोट सगळीकडे पसरत आहेत, ढग पसरत आहेत। मग त्याच्यावर त्याने उत्तर द्यायचा प्रयत्न केला। त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्याचे धुळीचे लोट तर त्याचे नाही आहेत। हे गेले 2-4 वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झालाय, त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले, सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो। पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये सभा पार पडली आहे। यावेळी बोलताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांना निवडून देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मतदारांना साथ घातली। नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सत्ता आल्यावर लोक मालक बदलतात, सत्ता आल्यावर लोक मालक बनतात, स्वतःला मालक समजतात, पण मी सेवक आहे असं म्हणत शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय। पदाच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर या प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि त्यांची 59 लोकांची टीम वाजत गाजत नगर परिषदेत पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आगे बढ़ो मनीषाताई, तुम्हारे साथ ये खड़ा है तुम्हारा भाई। काम बोलताय, कामाला लोक महत्व देतात, टीकेला महत्व देत नाही। जो काम करतोय त्याच्या मागे जनता उभी राहते। काही लोक सत्ता आल्यावर त्यांना डोक्यामध्ये सत्ता जाते, मालक म्हणतात, पण आम्ही मालक नाही। मालक हे समोर बसलेली जनता आहे, आम्ही सेवक आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम आपल्याला करायचं आहे।